मराठी स्टोरी नियती भाग दुसरा. तुम्ही अगदी निसंकोच बोला. एक अधिकारी. हे ऐकल्यावर आता प्रकाशच्या चेहऱ्यावर तरतरी आली. आम्ही पण जरा रिलॅक्स झालो. प्रकाशनेच बोलायला सुरुवात केली. माहिती ॲज सच काहीच नाही. पालिकेचं पत्र आल्यावरच कळेल. हे पहा, प्रकाशने पत्र दिलं. त्यांच्यापैकीच एक जण बोलला, ते सर्व आम्हाला माहीत आहे, पण मला सांगा की तुमचं घर जवळजवळ 100 वर्ष जुनं आहे. तुमचे वडील, आजोबा, कोणीतरी तर काहीतरी बोललं असेल. जरा प्रयत्न करा. आठवून बघा, आजोबा काय आणि वडील काय. कोणी या बाबतीत बोललं नाही. हा पण आजोबा एकदा गोष्ट सांगत असताना घराण्याबद्दल विषय निघाला तेव्हा म्हणाले होते की 2000 वर्षापूर्वी वाकटक साम्राज्याच्या राणीने ही जमीन आपल्या पूर्वजांना दिली होती. कुठल्या तरी लढाईत अतुलनीय पराक्रमाबद्दल ते बक्षीस होतं. पण आता आमच्याकडे जमिनीचा एवढाच तुकडा राहिला आहे आणि आता तर तोही गेला. सम्राट समृद्ध गुप्तांची मुलगी असावी कदाचित, असं आजोबा म्हणाले होते. राणीचं नाव त्यांनी सांगितलं होतं, पण आता आठवत नाही. तर इतर गोष्टी सारखीच ही गोष्ट म्हणून विसरून पण गेलो. प्रकाश, पहा, इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली तुम्ही. एक अधिकारी बोलला. अजून आठवा. तुमच्याकडे कोणाचा जुना पत्रव्यवहार वगैरे आहे का? म्हणजेच ऐतिहासिक कागद पत्र किंवा वस्तू. प्रकाश थोडा वेळ विचार करत होता, पण मग प्रकाशची आईच म्हणाली की अरे प्रकाश, त्या लाल कपड्यात बांधून ठेवलेल्या चामड्यांच्या पिशव्या आहेत, त्या साहेबांना दाखव. साहेब, प्रकाशच्या वडिलांनी एकदा त्यातली एक पिशवी उघडून पाहिली होती, पण कुठल्या तरी अगम्य भाषेत आणि लिपीत लिहिलेल्या त्या पोथ्या काही वाचता आल्या नाही, म्हणून पुन्हा बांधून ठेवल्या. मी लग्न करून आले तेव्हापासून त्या पोथ्या पाहते आहे. प्रकाशने मला खून केली आणि आम्ही दोघांनी आतल्या खोलीतल्या माळेवरच्या पोथ्या काढल्या आणि ते 10 गुंठे त्यांच्या समोर नेऊन ठेवले. त्यांनी एक गठ्ठा उघडला. पानं जीर्ण शीर्ण झाली होती. हात लावला तर तुकडे पडतील अशी अवस्था होती. पहिल्या पानावरच त्याची नजर फिरली आपसात थोडी चर्चा केली आणि एकदम झाल्यावर म्हणाले की हा पहिलाच गट्टा आहे. अनमोल ठेवा आहे हा, प्रकाशराव. तुमच्या मागच्या सर्व पिढ्यांनी हा जतन करून ठेवला. ही तुमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. एक फार मोठं राष्ट्र कर्तव्य केलं आहे तुम्ही. ही पोथी ब्राह्मी लिपीत आहे आणि जवळजवळ 1800 ते 2000 वर्षापूर्वी लिहिल्या गेलेली असावी, असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. बाकीच्या सर्व पोथ्या नंतर लिहिल्या असाव्यात. बहुधा प्रत्येक पिढीने त्यात भर घातली असावी. अर्थात अभ्यास केल्यावरच आम्ही निश्चितपणे सांगू शकू. आता हे जसं होतं तसंच ठेवून द्या. आमच्या कार्यालयातून रीतसर पत्र घेऊन माणूस येईल आणि हे सर्व गट्टे घेऊन जाईल आणि तुम्हाला रीतसर पावती देईल. त्यांच्यापैकी जो मुख्य होता त्यांनी समारोप केला. या पोथ्याचं तुम्ही काय करणार? प्रकाश म्हणाला, याचा आम्ही अभ्यास करू. त्यात जर काही महत्त्वपूर्ण माहिती मिळाली तर उत्खननाला योग्य दिशा मिळेल आणि तसंही हा ऐतिहासिक दस्तावेज आहे, याचा संपूर्ण अभ्यास करायचाच आहे. एक अधिकारी, त्याला किती वेळ लागेल? म्हणजे आम्हाला केव्हा परत मिळतील? प्रकाश, नाही, आता ही राष्ट्रीय संपत्ती आहे. ती आता सरकारकडेच राहील. अधिकारी म्हणजेच आमचं घर आणि जमीन आधीच सरकार जमा झाली आणि आता हा पिढीजात वारसा पण तुम्ही घेऊन जाणार? आम्ही नकार दिला तर? प्रकाश बोलला, नाही, तुमच्याकडे तो अधिकारच नाही. अधिकारी? प्रकाश हताश झाला. जरी त्या पोथ्यांचा काहीच उपयोग नव्हता तरी आपली पिढ्यानपिढ्या चालत आलेली वस्तू सरकार जमा होते म्हटल्यावर वाईट वाटणारच ना. दुसऱ्या दिवशी त्यांच्यापैकी एक जण आपल्याबरोबर 2 माणसं घेऊन आला आणि रीतसर पावती देऊन ते गठ्ठे घेऊन गेला. नंतर आम्ही उत्सुकतेपोटी 1 महिन्यांनी गावी जाऊन पाहिलं. एक्झिबिशनची अगदी हळूहळू चाललं होतं. तिथे प्रकाशकडे जे लोक आले होते त्यापैकी 2 होते. त्यांना विचारलं तर म्हणाले की हे असंच चालतं. आम्ही वापस आलो. नंतर वर्ष असंच गेलं.
पूर्वपार चालत आलेली जमीन गेल्यामुळे प्रकाशच्या आईने हाय खाल्ली आणि त्यातच ती गेली. दवाखाने आणि औषधोपचार यात खूप खर्च झाला. प्रकाशला लोन काढावं लागलं आणि बऱ्याच लोकांकडून हात उसने पैसे पण घ्यावे लागले. त्याची आर्थिक परिस्थिती खूप खालावली. मी बरीच मदत केली, पण मला सुद्धा मर्यादा होत्या. प्रकाशने आता जमिनीची आशा सोडली होती, पण त्याची मनस्थिती विचित्र झाली होती. खूप चिडखोर झाला होता. हे दिवस जातील असं सांगून मी त्याला धीर देण्याचा प्रयत्न करत होतो, पण एकूण अवस्था कठीणच होती. असेच काही दिवस गेल्यावर मी प्रकाशला म्हटलं की एकदा आपण पुन्हा गावी जाऊन बघू. त्याची इच्छा नव्हती, पण कसाबसा तोही तयार झाला. आम्ही नंतरच्या रविवारी गावी गेलो, पण त्यावेळी परिस्थितीत बराच बदल झालेला होता. चारही बाजूंनी काटेरी तारेचे कुंपण घातले होते आणि एकदम कडक सुरक्षा दिसली. चांगला 100 फुटांचा आणि जवळजवळ 50 फूट खोल खड्डा झालेला दिसत होता. 25-30 माणसे कामाला होती. आश्चर्य म्हणजे विहिरी इतका खोल खड्डा असून एकही थेंब पाणी कुठूनही झिरपताना दिसत नव्हतं. चारही संशोधन तिथे होते आणि मोजमाप करून पुढची कामं सांगत होते. त्यांच्यापैकी एकाचं आमच्याकडे लक्ष गेलं. त्यांनी आमच्याकडे बघून हात हलवला. सगळे वरती आले. आम्हाला म्हणाले, चला तिकडे साईड ऑफिसमध्ये बसू. बाहेरून जरी तात्पुरतं पत्राचं ऑफिस दिसत असलं तरी आतून सर्व सोयी केल्या होत्या. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर प्रकाश म्हणाला, साहेब, हे किती दिवस चालणार आहे? आमचा प्लॉट आम्हाला कधीच मिळणार नाही का? हे पहा, या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो, पण तुमची मालमत्ता ही तुमचीच आहे. थोडं विस्तारपूर्वक सांगतो की असं बघा की उत्खननात जर शिलालेख किंवा तत्सम गोष्टी सापडल्या की ज्या उचलून संग्रहालयात नेता येतील तर तुम्हाला तुमचा प्लॉट वापस मिळेल. पण जर काही शिल्प किंवा भित्ती चित्र किंवा एखाद्या पुरातन इमारतीचा अवशेष असं जर काही मिळालं की जे उचलून नेता येणार नाही तर ही जागा सरकार घेईल, पण तुम्हाला त्याचा योग्य तो मोबदला मिळेल. अर्थात याला किती वर्ष लागतील हे सांगता येणं हे अवघड आहे. अधिकारी प्रकाश पुरता नीरस झाला. थोडा वेळ गेला, मग म्हणाला की आता काय स्थिती आहे उत्खननाची? तुमच्याकडून जी कागदपत्रे म्हणजे 10 गट्टे आम्ही घेतले त्यात अतिशय सुयोग्य रीतीने सर्व नोंदणी केल्या आहेत आणि त्यात लिहिल्याप्रमाणे आम्हाला त्या खुणा मिळत आहे आणि त्या दिशेने उत्खनन चालू आहे. अधिकारी, पण तुम्ही तर म्हणाले होते की भलत्याच कुठल्या तरी लिपीमध्ये लिहिलं आहे म्हणून. तुम्हाला ते वाचता येतं? मी विचारलं. नाही, डॉक्टर रामलिंगन नावाचे अतिशय प्रज्ञावान इतिहासकारक आहेत. ते या भाषेचे तज्ज्ञ आहेत. हे अर्थ लावण्यास काम करत आहे आणि त्याच्याच सूचनेनुसार आम्ही एक्सकॅव्हेशनचं करतो आहेत. अधिकाऱ्याने माहिती पुरवली, पण इथे ठिकठिकाणी पावलावर पोलीस दिसताय. ते कशाला? आम्हाला आमच्या जमिनीवर काय चाललंय ते बघायला मनाई करताहे. प्रकाशला विचारल्याशिवाय राहिलं नाही. प्रकाश, हे बघा, तुम्ही ही गोष्ट फक्त तुमच्याच जवळ ठेवाल याची खात्री देणार असाल तर सांगतो. ही गोष्ट जर फुटली तर लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो, म्हणून अगदी तुमच्या बायकोला सुद्धा सांगणार नाही याची खात्री घ्या. अधिकारी, ठीक आहे, वी प्रॉमिस. प्रकाश, काय आहे की तुमच्याकडील पोथ्या वाचल्यावर असं लक्षात आलं की इथे उत्खननात बऱ्याच पुरातन आणि मौल्यवान वस्तू मिळण्याची शक्यता आहे. अशा वस्तूंना जगाच्या बाहेर खूप मागणी असते. जर ही गोष्ट फुटली तर सुरक्षा यंत्रणा आहे त्यापेक्षा अजून खूप मजबूती करावी लागेल आणि आम्हाला जबाबदार धरण्यात येईल. तेव्हा ही गोष्ट फक्त तुमच्याच जवळ ठेवा. हे राष्ट्रकर्तव्य समजा. ही जमीन तुमची आहे म्हणून तुम्हाला सांगितलं. आणखी तुम्ही इथे पुन्हा येऊ नका, कारण तुमच्या येण्यावर कुणाचं तरी लक्ष असू शकतं. अधिकाऱ्याने समज दिली. साईडवरून वापस येताना मी प्रकाशला म्हणालो की अरे, त्याचं काम झाल्यावर तुला प्लॉट तुझा वापस मिळेल.
मग काळजी कशाला करतोस? माझ्या मते तू आता एखादी जास्त पगाराची नोकरी मिळते ना, का ते बघ. म्हणजे सर्व कटकटी संपतील.